नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत पालक पनीर। तर इथे पालक मी छान निवडून घेतलेली आहे, त्याचे देठ पण घेतलेले आहेत। जास्त पानं घेऊ नका, देठ पण घ्या, कारण आपल्याला मिक्सरला पण लावून घ्यायचं आहे, तर देठ बारीक होऊन जातील। आणि ते घरीच मी हे पनीर बनवून घेतलेले आहे दुधाचं। तर तुम्हाला पनीरची रेसिपी पाहायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, शेअर करते। आणि पालक मस्त धुवून घेतलेली आहे आता स्वच्छ। आणि इथे गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे एका कढईमध्ये। त्या कढईमध्ये आपल्याला हे छान पालक टाकून उकडून घ्यायचे आहे। थोडं पाण्यामध्ये 1-2 उकळी येऊपर्यंत छान आपल्याला याला उकडून घ्यायचं आहे। तर आता सगळी पालक मी पाण्यामध्ये टाकून देते आणि थोडंसं मीठ टाकते, कारण मग छान असं स्वच्छ होऊन जाते उकडण्यासोबतच पालक। आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटाला उकळी येऊ द्यायची आहे। जास्त वेळ ठेवू नका, पालक लगेच उकडले जाते, काहीच वेळ लागत नाही। तर तिकडे पालक उकडते तोपर्यंत आपण इकडे छान पनीर फ्राय करून घेऊयात। थोडंसं तेल टाकलं मी एका तव्यावर, तर नॉनस्टिक तवा आहे, तर इथे पनीर चिकटणार नाही म्हणून मी नॉनस्टिक तवा घेतला। तुम्ही आवडेल त्या भांड्यामध्ये, तुमच्याकडे असेल त्या भांड्यामध्ये तुम्ही फ्राय करून घेऊ शकता। तर इथे नॉनस्टिक तव्यावर मी तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला अशा प्रकारे एक पनीर असं ठेवत जायचं आहे आणि दोन्ही साईडनं आपल्याला पनीर छान भाजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी एक पनीर ठेवतीये। आता सगळं पनीर मी अशा प्रकारे ठेवलेले आहेत आणि थोड्या वेळाने आपल्याला उलटून त्याला खालच्या पण साईडने छान हे करून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी खालच्या पण साईडने आता फ्राय करून घेणार आहे। दोन्ही साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। छान कलर आलेला आहे आपल्या पनीरला। घरी बनवले म्हणून मऊच आहे पनीर। तर तुमचं बाहेरचं पनीर वगैरे असेल तर कडक असेल आणि अजून फ्राय केल्यामुळे जास्त कडक होत असेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल। तर इथे मी मस्त फ्राय करून घेतलेलं आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेते। आता सगळं पनीर मी बाहेर काढून घेतलेलं आहे। आता आपले छान उकडले गेलेली आहे पालक, आता ती पण मी बाहेर काढून घेते आणि थंड पाण्यामध्ये आपल्याला ही पालक टाकायची आहे। तर एका बाउलमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे पालक काढून घेणार आहे। आता पालकातलं आपल्याला पाणी पूर्ण पिळून काढायचं आहे। तर अशा प्रकारे मी छान आता हाताने अशा प्रकारे पिळून काढणार आहे। तर पालकचं पाणी मी अशा प्रकारे पिळून काढलेलं आहे। तर पाहू शकताय। आता इथे मी कढई ठेवली आहे, त्या कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे। मध्ये मी हिरव्या मिरची टाकणार आहे। आपण पालक पनीर करतोय म्हणून मी लाल तिखट वापरणार नाही। तर आता हे मिरचीच मी छान तिखट हेच म्हणून वापरणार आहे, दुसरं तिखट काहीच घालणार नाही। म्हणून इथे 3 मिरच्या टाकलेल्या आहेत, 1 इंच अद्रकचा तुकडा टाकलेला आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आपल्याला टाकून द्यायच्या आहेत। माझ्या छोट्या आहेत म्हणून मी 9-10 अशा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्यात। तुम्ही मोठ्या असतील तर 7 ते 8 टाकून घ्या। तर अशा प्रकारे आता आपल्याला छान तेलामध्ये कडवून घ्यायचं आहे। आता छान मिरची, लसूण आणि अद्रक छान कडलं गेलेलं आहे। आता इथे मी कांदा कापून घेतला अशा प्रकारे, तो कांदा पण मी याच्यामध्ये टाकून छान फ्राय करून घेणार आहे। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। आता कांद्याचा कलर चेंज झाला आहे, पाहू शकताय। आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेणार आहे। 1 टोमॅटो मी अशा प्रकारे कापून घेतला आहे, तो मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आता टोमॅटो पण छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी टोमॅटो पण परतून घेतलेला आहे। टोमॅटो छान शिजला जाईल असं वाटते तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे, थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी आता हे मसाला काढून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता पालक जे आपण उकडून घेतली होती आणि त्याच्यातलं पाणी काढून घेतलं होतं, ते पालक पण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे। तुम्ही साईडला जरी फिरून घेतलं मिक्सरला तरी चालेल। आता इथे मी कोथिंबीर पण टाकली आहे, स्वच्छ धुवून अशा प्रकारे कोथिंबीर पण मी मिक्सरला लावून घेणार आहे। तर आता छान पेस्ट करून घेतली आहे मी। त्याच कढईमध्ये अजून तेल घातलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि मोहरी टाकली होती, व्हिडिओत आलंच नाही आहे, दाखवलं होतं मी पण। आणि त्याच्यानंतर आपला हा मसाला मिक्सरला लावलेला आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि आता छान मसाला तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे। अगोदरच आपण छान मसाला परतून घेतला, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि कलर पण पहा किती छान आलेला आहे। आणि आता इथे लाल तिखट मी टाकणार नाही, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। आता इथे मी पालक पनीर मसाला टाकणार आहे। तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून टाकला तरी चालेल, पण मी असंच टाकणार आहे। तर आता इथे मी मसाला टाकून घेऊन छान मिक्स करून घेणार आहे।
तर अशा प्रकारे मी छान मिक्स केलेलं आहे। तर कलर तसाच आहे, बिलकुल चेंज होत नाही आहे, पाहू शकताय तुम्ही। आता काही घरगुती मसाले आहेत ते मी टाकून घेणार आहे। अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मी अथर्व मसाला टाकून घेणार आहे आणि मस्त मिक्स करून घेणार आहे। मी अगदी थोडंसं लाल तिखट टाकले, तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही इथे जास्त लाल तिखट वापरू शकता, पण आपण हिरवी मिरची पण टाकली होती म्हणून मी अगदी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि आता मिक्स करून घेतली आहे। त्याच्यानंतर आता इथे आपण पाणी टाकूयात थोडंसं, अगदी थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी मिक्स करून थोडा वेळ आपल्याला याला शिजू द्यायचं आहे। अजून आपल्याला पाणी टाकायचं आहे, तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। तर आता पाणी घालून मी छान आता मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये। तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे। जे झाकणात वगैरे किंवा डब्यात वगैरे आपण मिक्सरला फिरून जे ग्रेव्ही टाकली होती आतमध्ये, त्याच्यामध्ये जर अजून काही राहिला असेल मसाला तर अशा प्रकारे तुम्ही मिक्स करून टाकू शकता। तर आता सगळं पाणी मी टाकलेलं आहे आतमध्ये। नंतर आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे। तर ग्रेव्ही एवढी केली आहे मी, तुम्हाला जास्त करायचं असेल तर करू शकता। आता मस्त त्याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊयात। अगदी सोपी आहे, झटपट होणारी भाजी आहे आणि काही सारखं डाळ भात खाऊन बी कंटाळा आला असेल किंवा पालेभाज्या खाऊन कंटाळा आला असाल तर तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवू शकता। अगदी थोड्या वेळात बनवून रेडी होते, तुम्ही ऑफिससाठी पण सकाळी ही भाजी करून नेऊ शकता। पनीर पण मी घरीच बनवलं आहे, झटपट पनीर कसं बनवायचं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुमच्यासोबत मी शेअर करेन। तर मस्त उकळी आलेली आहे, जास्त वेळ शिजवायचं नाही आहे। एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। तर मीठ टाकून आता मी मिक्स करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे। तुम्ही इथे कोथिंबीर टाकू शकता, मी अगोदरच कोथिंबीर टाकली आहे म्हणून मी काही कोथिंबीर टाकणार नाही। आता मस्त मी सर्व करणार आहे। तुम्हाला पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा तंदूरसोबत कशासोबतही आवडत असेल त्याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता। तर मस्त अशा प्रकारे मी पनीरची भाजी, चपाती आणि भात अशा प्रकारे सर्व केलेला आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मी लाडूचा व्हिडिओ पण शेअर केलेला आहे। पावसाळ्यात जे आजार असतात किंवा कोणाला काही आजार असतील तर ते आजार पळवण्यासाठी तुम्ही ते लाडू बनवू शकता। तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओत, बाय बाय।